नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यायन मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता मी तुम्हाला दाखवते। इथं मोठी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे एकदम असा मोठा बाउल असतो ना, ते बाउलभर बेसन पीठ घेतलेलं आहे। पिठी साखर घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या पोट फोडून घेतलेल्या आहेत। इथं दही घेतलेलं आहे 1 वाटी, पूर्ण 1 वाटी नाहीये, अर्धी वाटीच्या वरती दही आहे। इथं बेकिंग पावडर आहे, इथे मीठ आहे, इथं तेल आहे आणि इथं हळद आहे, मोहरी आहे आणि मिरची। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आता सर्वात अगोदर ढोकळा करण्याची जी प्रोसेस आहे त्याची सगळ्यात पहिली जी प्रोसेस असते ती जे बेसन पीठ असतं ना ते चाळून घ्यायचं। तर आता मी हे बेसन पीठ चाळून घेते, कारण ना बेसन पीठ जर चाळून नाही घेतलं ना तर तुमचा ढोकळा फसणार। त्याच्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती बेसन पीठ चाळून घ्यायचं। छान असं बेसन पीठ एका चाळणीने मस्तपैकी असं चाळून घ्यायचं। तुमच्याकडे पुरणाचे चाळण असेल त्याने तुम्ही चाळू शकता, किंवा तुमच्याकडे पिठाचे चाळण असेल त्याने सुद्धा तुम्ही चाळू शकता। तर बेसन पीठ छानपैकी मी चाळून घेतलेलं आहे आणि ते आता एका बाउलमध्ये ह्या बाउलमध्ये मी काढून घेते। तर आता बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि ह्या बेसन पिठामध्ये मी हे अर्धी वाटी जे दही आहे ना ते दही टाकून घेणार आहे। दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद, जास्त पण नाही, नाहीतर ढोकळा आपला जास्तच लालसर होतो। तर चवीनुसार मीठ टाकणार आहे, अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे मी आणि 1 चमचा तेल टाकणार आहे। आणि हे सगळं बॅटर आता आपण बेसन पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं। आणि आपल्याला लागेल तसं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करत जायचं। जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पण घट्ट ठेवायचं नाही। दही जर तुमचं घट्ट असेल ना तर पाणी जास्त लागेल, दही पातळ असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी ठेवायची। तर आता हे छानपैकी एकत्र करून घेते असं। ह्याच्यामधले सगळे जे लम्स आहेत ना ते सगळे निघाले पाहिजे आणि पीठ एकदम आपलं फ्लफी झालं पाहिजे, हलकं झालं पाहिजे। जवळजवळ 5 मिनिटे आपल्याला पीठ असं छानपैकी फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपलं पीठ एकदम हलकं होत नाही तोपर्यंत। तर अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे पिठाची, म्हणजे ढोकळा आपला एकदम जाळीदार बनतो, मऊ बनतो। तर पीठ आपलं तयार आहे आणि जेव्हा आपण ढोकळा बनवायला घेऊ ना तेव्हा ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायची, तोपर्यंत टाकायची नाही आहे। जरी सोडा टाकायचा झाला किंवा तुम्हाला इनो टाकायचा असेल किंवा मग सायट्रिक ॲसिड टाकायचा असेल तरी पण ढोकळा बनवायला घेतो ना आपण त्यावेळेस ह्या बॅटरमध्ये ती पावडर टाकून द्यायची। तर आता मी हे केकचं भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर सपाट असं ताट असेल ना तर तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता। तर हे केकचं भांडं आहे आणि त्याला मी आता ग्रीसिंग करून घेणार आहे तेलाने,
म्हणजे जे आपण बॅटर ओतणार आहोत ना ह्याच्यामध्ये ते ह्याला चिकटणार नाही आणि ढोकळा इझिली निघेल. जेव्हा आपण ढोकळा बाहेर काढू ना त्यावेळेस अजिबात सुद्धा चिकटला जाणार नाही. तर पूर्ण मी या टीनला लावून घेणार आहे. तर सगळ्या ह्याला लावून घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे बॅटर ओतायचं आहे. पण त्याच्या अगोदर ह्या बॅटरमध्ये जी आपली बेकिंग पावडर आहे ती मी 1 चमचा घेतलेली आहे. ती बेकिंग पावडर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आणि बॅटर पुन्हा आपण एकजीव करून घ्यायचं. म्हणजे छान बॅटर असं फुगलं जाईल आणि आपला जो ढोकळा आहे ना तो खूप स्पंजी बनेल, सॉफ्ट बनेल. तर तुम्ही पाहू शकताय ह्याला लगेच बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे. कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता हे बॅटर मी ह्या टीनमध्ये टाकून घेणार आहे. बॅटरमध्ये भांड्यामध्ये हे बॅटर टाकल्यानंतर आपण असं करून घ्यायचं. म्हणजे छानपैकी पीठ सेट होतं. तर आता इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी असं उकळतं हवं आहे. त्याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि जेव्हा पाणी असं उकळेल त्यावेळेसच आपल्याला हे ढोकळ्याचं बॅटर ह्या पाण्यामध्ये कढईमध्ये असं ठेवून द्यायचं आहे. आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला फक्त 10 मिनिटच आपला ढोकळा ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं आहे. तर 10 ते 12 मिनिटच फक्त ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर मग जास्त वेळ ठेवला की कडक होतो असं ढोकळा. आणि पाणी जर तुमचं असं उकळलेलं नसेल तर ढोकळा असा गिजगिज होतो. त्याच्यामुळे मग पाणी उकळलेलं हवं आहे. तर आता 10 ते 12 मिनिटं मी मस्तपैकी इथं ढोकळा मी उकडून घेते आणि त्याच्यानंतर इकडे मी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. ही घेतलेली आहे पिठी साखर, मोहरी आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नाही आहे, संपलेला आहे आणि कोथिंबीर पण संपलेली आहे. त्याच्यामुळे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर ह्याची मी फोडणी देणार आहे ह्या दोन्हींची. पण हे पिठी साखर आहे ना ती पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. जेव्हा आपला हा ढोकळा तयार होईल ना तेव्हा आपल्याला ढोकळ्यावरती जे सिरप म्हणतो ना साखरेचं सिरप ते आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे. तर आपल्याला साखरेचं सिरप पाणी पिठी साखर टाक. तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं तुम्ही करू शकता. तर मी पूर्ण 2 चमचे पिठी साखर इथं वापरलेली आहे. ह्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ पण घालणार आहे. चिमूटभर ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण ढवळायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं. जेव्हा आपला ढोकळा होईल ना तेव्हा आपल्याला ढोकळ्यावरती हे सिरप सगळं पसरवायचं आहे. दहा ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी ढोकळा बंद करते, म्हणजे गॅस बंद करते आणि आपण झाकण काढून पाहूया. मगाशी मी झाकण काढून पाहिलं होतं, नाईफ घालून पाहिलं होतं ढोकळा झाला आहे की नाही. तर आतासुद्धा आपण पाहूया. क्लीन नाईफ निघतोय म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे. हे पाहू शकताय तुम्ही. तर ढोकळा आपला तयार झाला आहे आणि हा आता मी थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत फोडणीची तयारी करते. तर आता मी फोडणी करून घेणार आहे. फोडणीसाठी इथं मी तेल टाकते.
त्याच्यामध्येच मी टाकणार आहे मोहरी, 3 चमचे मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडते, तुम्ही पाहू शकताय। आणि त्याच्यामध्येच मी टाकणार आहे ह्या हिरव्या मिरच्या। त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे मिरच्या आपल्या सॉफ्ट पडतील। अशी ही आपली फोडणी तयार झालेली आहे। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता, कोथिंबीर असेल तर टाकू शकता। माझ्याकडे नाहीये म्हणून मी टाकलेली नाहीये, असाही काही फरक पडत नाही। मोहरी आणि मिरची आहे त्याच्यामुळे तेही छान लागतं। ढोकळा आता छानपैकी असा थंड झालेला आहे। आता आपण ह्याला जे साईडनं कडा असतात ना त्या आपण मोकळ्या करूया, म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघेल। असंही पूर्ण मोकळा झालेला आहे ढोकळा, लगेच आपला चाकू फिरला जातोय। तर आता हा मी ताटात काढून घेणार आहे। तर आता ताटामध्ये मी काढून घेणार आहे। थोडासा नॉर्मली गरम आहे। वाव, खूपच छान ढोकळा निघलेला आहे। तुम्ही पाहू शकताय किती मस्त झालेला आहे। थोडा अजून गरम आहे त्याच्यामुळे थोड्याशा वाफा निघतायत नॉर्मली। आणि खूप स्पंजी झालाय, खूप स्पंजी। मी खूप वेळा ट्राय केलेला आहे ढोकळा, माझ्याकडून प्रत्येक वेळी बिघडायचा, पण आज खूप छान झालाय, अजिबात सुद्धा बिघडलेला नाहीये। तर तुम्ही पाहू शकताय। तर त्याला आपण आता कट करणार आहे। त्याला आता व्यवस्थित कट करते मी। लगेच चाकू त्याच्यामध्ये चालला जातोय। छानपैकी असं मी कट करून घेते ढोकळा आता। ढोकळा मला प्रचंड आवडतो आणि माझ्या मम्मीला पण ढोकळा खूप आवडतो। खूप स्पंजी झालाय त्याच्यामुळे खूप सुटा सुटा होतोय। तर आता मोठे मोठे पीसेसच ठेवणार आहे मी। तर आता ढोकळा कट करून घेतलाय मी। आता ह्या ढोकळ्याच्या वरती जे सिरप बनवलेलं होतं ना साखरेचं, तर ते सिरप घालणार आहे मी। हॉटेलमध्ये तुम्ही पाहू शकताय किंवा ह्याच्यामध्ये जे स्वीट होम असतात त्याच्यामध्ये हे सिरप जे आहे ना ते सारखं सारखं शिपडत असतात, म्हणजे ढोकळा असा कडक बनू नये किंवा असं काय म्हणतात चिवट बनू नये यासाठी सारखं असं पाणी टाकत असतात त्याच्यावरती। तर आता भरपूर असं मी साखरेचं पाणी त्याच्यावरती टाकलेलं आहे। आणि ह्याच्यावरतीच आपण ही जी फोडणी केलेली आहे ना तर ही जी फोडणी केलेली आहे ना ही फोडणी आता मी ह्याच्यावरती टाकणार आहे। खूप छान फोडणीचा वास येतोय, खूप छान फोडणी पण बसलेली आहे। कसा वाटते तुम्हाला ढोकळा नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये।
तर आवडली का तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि घरी ट्राय करून बघायला विसरू नका. चला आता खाऊन बघते मी. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.